काय तुम्ही इथे बसलाय नुसतं जाऊ बघितलं कामावर ना घरावर कामात हा काय माहितीये का तुम्हाला इथं काय चाललंय कुठं काय चाललंय काय आहे तुम्हाला आयडिया काय आहे सगळ्या खबरी ठेवावी लागतात मला इथे कुठं काय चाललंय देशामध्ये काय चाललंय का अहो आपल्या एरियात काय चाललंय तुमच्या काय डोक्यात लक्षात तुमच्या आहे का काही लक्षबिक्ष आहे का नाही तुमचं अरे जरा तरी तुम्हाला माहिती पाहिजे का नाही काय चाललंय काय नाही एरियात काय चाललंय त्याचं काय घेणं देणं आपल्याला कोण पळून गेली कुणाचं म्हणतात ना की काय प्रॉब्लेम झाला कोण गावाला गेली भांडणं करून कोणाचा धिंगाणा चाललाय काय घेणं देणं आपल्याला आपलं घर भलं आपण भलं माहिती असायला पाहिजे माहिती आपण समाजात राहतो सामाजिक कार्य माहिती पाहिजे आपल्याला बाबा सोशल तेवढं सोशल वर्क करायला लागतं तुम्हाला काय माहिती म्हणजे लोकांची धुनी धुवायची असं म्हणायचं त्याला धुनी म्हणत नाही त्याला समाज कार्य म्हणतात सोशल वर्क म्हणजे खायचं आपल्या घरातलं आणि जाऊन शिव्या लोकांच्या खायच्या असं विचारलं सांगायचं काय आपण बाया हिजो असं असं झालं आता आपण म्हणतो मला नाही बाया माहित असं बोलून जमतं का अच्छा म्हणजे कोणाचं काय चाललंय कोणाच्या घरात काय चाललंय आणि ते आपल्याला माहिती असावं कान खबर माहिती असायला पाहिजे एकदम माहितीये का तुम्हाला काय जाऊ बघेल तेव्हा घरात बसता घरात ना बाहेर गेलात तर डायरेक्ट कामावर त्याशिवाय तुमचं का बाहेर पाय नसतं काही तुम्हाला घेतलं माहिती नसतं सगळं मला किती डोकं फोड करायला लागते किती माहिती काढावी लागते तुम्हाला काय सांगू ह्या घरातनं त्या घरातनं त्या घरातनं ह्या घरात आणि खुदून सगळं विचारायला लागतंय तुम्हाला काय किती मेहनत लागते तुम्हाला माहिती आहे पटापटापटा जेवण गिळायला लागते पटापटा ते कामं उरकायला लागते ते आणि कसं बस लोकांच्या खबरी ऐकायच्या आणि असणाची घाम फुटतो ना मला सगळ्या चौकशा करून आई आणि आल्यावर तवा कुठे शांत झोप लागते पोटात जरा आण जात माझ्या काय तुम्हाला कधी तुम्हाला सुधारणार कधी अहो सगळं लक्ष ठेवा हो जरा माझं काम हलकं करा काहीतरी चौकशा ठेवा ना जरा म्हणजे कोणी विचारलं ना की हे काय पटकन असं उत्तर आलं पाहिजे शाळेत कसं शिक्षकांनी विचारलं की पटकन आपलं उत्तर येतात तसं इथं नको यायला खबरी माहिती पाहिजे आता वही आणि पेन घेतो आणि पहिल्या गल्लीपासून पहिल्या चाळीपासून स्टार्ट करतो म्हणजे कुठे आता शाळेत शिक्षकांचा मार खायचा ह्याच्यावर पण तुम्ही शिकला नाहीत का की सगळ्या खबरी असल्या पाहिजेत जनरल नॉलेज आजूला काय झालंय बाजूला काय झालंय पलीकडे काय झालंय दक्षिणात काय झालंय सगळीकडं असं चौकार नजर असेल तर माणूस हुशार म्हणतात त्याला हुशार बरं त्याच्याने आपल्याला काय 4 पैसे मिळतील की आपलं घर चालणार आहे की आपला संसार त्याच्यातून पुढे वाढणार आहे असं काय आहे का त्याच्याने आपल्याला समजतं एक आपल्यावर संस्कार होतात दुसरं काय तेव्हा बरोबर म्हणजे आपल्यावर संस्कार करून घ्यायचे की तिच्या घरात कुचू काय चाललंय तिच्या घरात काय चाललंय तिनं काय केलं तुम्हाला काय जाते बोलायला त्याला पण खूप कष्ट लागतात तोंडाचा फेस निघतो नुसता सगळीकडे नुसता बसून आणि गुडाखाली नुसतं घाईला येतं तुम्हाला काय माहिती आहे का काय तिकडे कामावर ठेवायचा बुड अगं लोकांची धुनी धुवायची आपल्याला काय गरज आहे मी म्हणतो आपलं घर बघायचं आपलं घर प्रपंच बघायचा नको ते कशाला पाहिजे दुनियादारी आपल्याला पण तुम्हाला माहितीये का एक गोष्ट माहितीये तुम्हाला आता अजून काय तुझं अख्ख्या एरियाचं रामायण पुराण संपलं नाही अजून म्हणजे तरी पण तुझं अजून एक गोष्ट आहेच का हो ऐका तरी माझं अहो तुम्हाला माहित आहे का तुझ्या गोष्टी नाही ऐकायच्या मला काय ऐकायचंय तुझं ऐका तरी मी काय म्हणते मला नाही ऐकायचं बोललं तर लय महत्वाचं आहे बोल आता बोल अहो 2 दिवस झालं शेजारी माहेरला गेली काय सांगण्यासारखं आहे ते तर मला माहिती आहे तसं नव्हे म्हणजे गेली असेल तिचं काय पर्सनल काम असेल तिच्या आई बापाला भेटायला गेली असेल नाही तर कशाला तरी गेली असेल 2 दिवस झालं गुपाचूप गेले कोणाला काय सांग अहो मी तर 4 दिवस जाऊन बसत होती मग बोलली नाही अगं पण आई बापाकडेच गेली कुठं निघून नाही गेली ती भांडण झालं म्हणजे त्यांच्या घरात काहीतरी फुंडीला आवाज नाही आला कचा भांडायचा असा आवाज नाही आला भांडी म्हणजे लोकांच्या घरात काहीतरी फोडणी चालली म्हणजे आपल्याला बरं वाटेल का ते सगळं जाऊ द्या हो काय गेली पण चौकशी असायला हवी होती ना जायच्या अगोदर अगं काय तिची चौकशी करायची आहे काय तिचं बोलायचं आहे तुला आणि काय तिचं बघायचं आहे तुला तिचं तिच्या नवऱ्याबरोबर बोलणं झालं असेल तिचं घरगुती काहीतरी काम असेल या आता भरपूर दिवस भेटायला गेली नाही म्हणून ती भेटायला गेली असेल पण आता काय काम
असेल पण आता त्याचं लग्न झाले काय काम असेल काय? तू अशीच प्रत्येकाच्या जाऊन बायकांना वगैरे पण असेच प्रश्न विचारते का? अशाच गोष्टी तुझ्या म्हणजे काय काम असेल, काय काम असेल, मग तिचं का तसं केलं? काय काम असणार आहे? आता तिकडे जायचं, पटकन जायचं, सकाळी संध्याकाळी यायचं, म्हणजे 2 दिवस काय काम त्या नवरा बायकोची भांडणं. टेन्शन आलंय मला. असं बुद्धिमत्तेचा मोठा प्रश्न आहे हा. काय काम काय असणार? बरोबर. अगं बिनडोक बाई, जरा ऐकत जा जरा, आणि हे सगळ्या दुनियादारातून बाहेर निघ, बाहेर आपलं प्रपंचाचं बघा, घरदार बघा, आणि नको त्या गोष्टी नका करू तुम्ही. ते सगळं ठीक आहे, पण तुम्हाला असं काही वाटत नाही का हो? काय वाटतं का नाही तुम्हाला? मी कुठं तर निघून जाऊ? नाही, तुमची पण बायको आहे, तिनं जरा 4 दिवस माहेरला जावं असं तुम्हाला नाही वाटत? म्हणजे आता शेजारची गेली की त्याच वेळेला तुला जायचं आहे? मग काय झालं? अगं मग ती येऊ दे, ती आल्यानंतर तू जा. अगं म्हणजे रोलिंग तुटायला नको ग. आता कसं तुला आणि कुठल्या भाषेत समजावून सांगू? अगं तिनं आल्यावर मी का जाऊ? मग आता जायचं, मग ती गेली की तू जायचं, तिनं कुठली गोष्ट केली की तू करायचं, तिनं घरात गाजराचा हलवा केला की आपण बी बनवायचा, तिनं गुलाबजामुन केलं की आपण पण बनवायचं, तिनं आज जेवणच नाही केलं, नवऱ्या संग कचा 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 भांडणं केली की आपण बी नुसती भांडणच करायची आणि गप बसायचं, आहे ना? किती गोड वाटतंय ना? म्हणजे जी ती करेल तीच तू करणार. तसं नाही. नाही तसंच असेल ग. म्हणजे ती जर माहेरला गेली तर मग आपण पण माहेरला जायचं. उद्या तिनं नवरा सोडला मग आपण बी सोडायचा. नाही नाही सोडायचा. आहे का? नाही सोडायचा ग, सोडायचा. नाही 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 बरोबर आहे. ती किती बी नाचली का आपण का नाचायचं? हो बरोबर आहे. नाही ती जे करेल ना ते आपण करायचं. नाही 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 ती गेली म्हणून आपण कशाला जायचं? बरोबर जायचं नाही पण वाटतच ना, ती परत मागणं बोलत असणार ना, मी गेली बघ कशी नाही, ही तर जातच नाही. जा ना, जा जा बॅग भरून जा. नाही नाही ती गेली म्हणून मी का जाऊ? ती नाचते म्हणून आपण का थाया थाया नाचायचं? ती बरोबर आहे. नाचायचं ग. अजून एरियातलं दुसरं कोणी माहेरला गेलं 2-2 दिवसाला 1-1 दिवसाला जाते ती, मग आपण कायमच जाऊन माहेरात राहायचं म्हणजे गोड दिसतं. हा ते भेटू. कशाला गेली असेल ती? आपल्या ह्या बाजूची नाही तर त्या बाजूची आहे ना, पलीकडची तिच्या बाजूची, त्या दोघीपैकी एकीला माहिती असेल ती कशासाठी गेली. उद्या वासच काढते कशा काय गेली म्हणून. उद्याचा दिवस तुझ्यासाठी मोकळा आहे, तिला पण विचार. पटापट सकाळी 8-9 वाजता काम संपवते आणि जाऊनच बसते, चांगला वास काढते कशाला गेली म्हणून. मीटिंग घे, मीटिंग, आणि त्या मीटिंग मध्ये चर्चा कर की ती कशाला गेली असेल, तिचं काय काम असेल. खांजळून बाया माझं डोसकं गेलं पण समजणं झाले कशाला गेली असेल बाया. त्याचा तुला पगार मिळतो? नाही तिथं. अहो आपल्याला माहिती असावं, तुम्हाला समजेल कसं काय? फिरून 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 परत तिथंच तू माझं डोकं खायला लागली, परत त्याच मुद्द्यावर तेच विषय. लय ताप, रातची झोप सुद्धा लागणार झाले, तुम्हाला काय सांगू. म्हणजे ती गेली म्हणून तुला झोप लागणार? म्हणजे सांगू जाय का मरत होती, विजळत होती. उद्या सर घर नाही येताना सगळी घरची प्रॉपर्टी वगैरे नाव करून आली तर किती बरं होईल ना. मग तू पण माझ्या आधी सगळ्याला कळाय नको, मला आधी कळायला पाहिजे नको. मग तशी जर तिकडची प्रॉपर्टी वगैरे सगळी करून आली तर तू पण करशील ना जाऊन? आणशील तिनं उघडे आपण नाचायचं असतं तसं नसतं. काहीतरीच तुमचं कुणी दुसरं काहीतरी करते मग ते बघून आपण नाही करायचं. एखाद्या बाईला कसं बोलावं? ती उघडी नागडी नाचते असं बोलते ती का? ती नाचते का उघडी नागडी? नको ती काही बोलायचं. ओके आता ती तिच्या इकडे गेली तर आपण पण थोडी जायचंय, आणि ती तिकडे गेली तसं थोडी जायचंय. तिने भले छान छान दागिने घालून का निर्वना, आपण कशाला घालायचे? आपण नाही घालायचे, आपण तसंच पार्वती सारखं राहायचं, तिच्याकडे नाही करायचं आपण. मी आपला ग बसलो होतो, कशाला उगाच का जाऊ उठून इथं? नाही मला सांगतो घरात नाही तुला बाहेर कोण माहित नाही. तुला बाहेर गेल्या महिन्यात त्या कोपऱ्यावली बाय 15 दिवस गावाला गेली. कशाला गेलती हो? म्हणजे तिने तिच्या गावाला जाऊन ये आणि एक रजिस्टर ठेव असं मोठं. मग एखादी गेली ना की जाताना तिच्या सह्या घ्यायच्या आणि आली की तिच्यावर सह्या घ्यायच्या, आणि मध्ये ना संदर्भात स्पष्टीकरण असतं ना तसं व्याख्यान घ्यायचं. माझ्या ते मला लिहून ठेवायची गरज नाही, तसं व्याख्यान घ्यायचं. जे माझं लई मोठी डायरी आहे, अशी लायब्ररी माझ्या डोक्यात, तिथे मला लिहून ठेवायची गरज नाही. पण काय कशा
वर संदर्भ घ्यायचा, खाली स्पष्टीकरण घ्यायचं, काय कामासाठी गेली होती, कशासाठी गेली होती, खाना कोणा घ्यायच्या, तिचं काय पर्सनल काम असेल तर ती देखील तुला व्यवस्थित सांगेल ती. ठीक आहे. ते मोरत तिकडं जाऊ द्या. अगं हे असले बिंडो काम करण्यापेक्षा काहीतरी चांगलं घर परपंचाचं चांगलं काम आहे. घर परपंच आपला कसा चालेल, आपलं घर कसं पुढे येईल. अगं सगळे पुढे निघून चालले आणि आपण अजून मागेच आहोत आणि खड्ड्यातच आहोत ग. आपला खड्डा भरून नाही निघत आहे ह्या सगळ्या. नाही, पण एखाद्याने मला विचारलं तर मला बोलता आलं पाहिजे की नाही, म्हणून माहिती ठेवते. ती बाजूवली गेली ना तर तिच्याबद्दल सगळं जग तुला विचारेल है ना. विचारतो. 4 चौघांमध्ये विषय निघतात, मग मला बोलायला सांगतात आणि मला काहीच बोलता येत नाही. हा अपमान नाही. बरोबर. म्हणजे कामधंदा करायचं पाहिजे ह्याचा अपमान होत नाही तुझ्याकडे. आपण सगळ्यात खालच्या लेवलला गरीब राहिलो त्यात तुझा अपमान नाही होत. आणि अशा खानाखुना लोकांच्या उन्हाधुन्या काढण्यात त्याच्यामध्ये तुझा अपमान होतो. न्यूजवाल्यांचं पण तेच काम आहे की नाही. तुम्ही तू माझं आता डोकं खालचं थरा देऊ नका हो त्या कामाला. ते काम म्हणजे न्यूज रिपोर्टर सारखं काम करते हो, त्याला रिस्पेक्ट करा. ते जाऊ द्या हो, ते बरोबर आहे. तिने तसं केले म्हणून आपण तसं करू नये. जाऊ दे, ती गेली म्हणून काय झालं. मी नाही जाणार. मी कशाला जाते या. नाही जा ना. आपलं जरा बिंडोकपणा तुझा सोड आणि कामाला त्याचं बघा. जा चहा बी काहीतरी बनव.